शुभ दिवस. मेंदूला सूज का येते किंवा मेंदूमध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमुख कारण काय? तर याची प्रमुख मेंदूमध्ये इन्फेक्शन होण्याची किंवा सूज येण्याची प्रमुख 5 कारणे आहेत. तर ते कोणती? तर डोक्याला झालेली दुखापत, TBI. अपघातात पडल्यामुळे डोक्याला काय होतं? जोराचा मार लागतो आणि मेंदूला सूज येते. अपघातामध्ये किंवा खाली पडल्यामुळे डोक्याला जोराचा मार लागतो आणि त्यामुळे सूज येण्याची शक्यता असते. हे कारण नंबर 1. कारण नंबर 2, ब्रेन स्ट्रोक. मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे किंवा रक्तवाहिनी फुटल्यास म्हणजे रक्तस्राव झाल्यास मेंदूतील पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि ज्यामुळे मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. हे कारण नंबर 2. नंबर 3, मेंदूतील इन्फेक्शन किंवा संसर्ग. जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे मेंदूच्या आवरणाला सूज येते, ज्याला मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस म्हणतात. हे देखील मेंदूला सूज येण्याचं कारण आहे. नंबर 4, ब्रेन ट्यूमर. मेंदूमध्ये गाठ असल्यास ती आजूबाजूच्या पेशीवर दबाव टाकते बघा आणि साहजिकच त्यामुळे सुद्धा मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. आणि उच्च रक्तदाबामुळे उच्च रक्तदाब अचानक वाढला तर नसावर ताण येतो आणि मेंदूला सूज येते. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला? नवीन असाल व्हिडिओला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.